आशा भोसलेंवर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी उपस्थित असलेले राजकीय नेते, सिने कलाकारांनी हजारो चाहत्यांमध्ये वातावरणात प्रचंड शोककुल शांतता पसरली होती। दिग्गज गायिका आशा भोसलेंच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना शिवाजी पार्क येथे सन्मानपूर्वक मानवंदना दिली। या सोहळ्यात पोलिसांकडून तिरंग्याची सलामी देण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। संगीत विश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोअर परळ येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं होतं। तसंच राज्य शासनातर्फे त्यांना शासकीय इतमामात मानवंदना दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। त्यांनी आशाताईंना चंदेरी दुनियेच्या सफारीचा आनंद देणारा दैवी आवाज असं संबोधत त्यांच्या जाण्यानं एक स्वर्णयुग संपल्याचं म्हटलंय। माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। आशाताईंचं जाणं हा संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगांचा अंत आणि कधीही न भरून निघणारी हानी असल्याचं त्यांनी सांगितलं। सुनीता पवारांनी अष्टपैलू गायिकेला आणि संघर्षाला पवारांनी मानवंदना दिली। 7 दशकांचा सुरेल प्रवास थांबला। आशा भोसलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी, नेते मंडळींनी त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहिली। आशाताईंच्या जाण्यानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून कलाकार मंडळींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रसिद्ध गायक आशा भोसलेंच्या निधनानंतर अभिनेता आमिर खाननं शिवाजी पार्क इथं उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण मानवंदना दिली। आमिरनं आशा भोसलेंच्या जाण्याला संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि देशासाठी मोठी हानी झाल्याचं म्हटलेलं आहे। सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं असून कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला। अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनीही ताईंच्या काही आठवणी शेअर केलेल्या आहेत। पोलिसांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणं अनिवार्य आहे। ज्या अधिकाऱ्यांचे विना हेल्मेट छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसिद्ध होईल त्या प्रत्येकाच्या सेवा पुस्तिकेवर विनयभंग केल्याचा शेरा मारला जाईल असे आदेश महासंचालक कार्यालयानं जारी केले। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरात झालाय। सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। सोन्याच्या दरात 1000 आणि चांदीच्या दरात 4000ची घसरण झाली। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। स्मार्ट मीटर जोडणी योजनेला वेग आलेला आहे। 1 कोटीहून अधिक ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात यश आले। मात्र अकोला अमरावती विभाग मागे असून या ठिकाणी अवघ्या 4% घरगुती, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना स्मार्ट मीटर जोडणी देण्यात आलेली आहे। नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी नाल्यांच्या काठावर उंच जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरवर्षी नाले सफाईला सुरुवात झाली की नाल्यांच्या काठावर जाळ्या बसवण्याचा विचार पुढे येतो। यावेळी तसंच विचार प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे। आरे जेवेलार ते कप परेड भुयारी मेट्रोच्या प्रवासासाठी विद्यार्थी आणि पर्यटकांना आता सवलतीच्या दरात पास मिळणार आहे। 45 आणि 60 ट्रिप पासवर थेट 25% सवलत दिली जाईल। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं ही योजना जाहीर केली आहे। शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होताच कोकणात गावी जाण्याचे प्लॅनिंग मुंबईकर करतात। मात्र कोकणात जाण्यासाठी पुरेशा विशेष ट्रेन नाही आहेत। त्यात एसटीनं 10% भाडेवाढ केल्यामुळे लालपरीचा प्रवास महागलेला आहे। त्यामुळे कोकणात जाणारे मुंबईकर अडचणीत सापडलेत। मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत पॉट टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेचा वापर करण्यात येणार आहे। त्यामुळे विस्थापित होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं याच परिसरात पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेनं मुंबईहून नाशिक, भुसावळ आणि नागपूर मार्गे कोलकातासाठी विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। मर्यादित कालावधीसाठी धावणारी ही गाडी प्रवाशांना दिलासा देणारी असून प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले। कोणत्याही गुन्ह्याच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण करणं बंधनकारक आहे। आरोपीच्या अटकेबाबत त्याच्या नातेवाईकाला माहिती दिलीच पाहिजे असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलेलं आहे। तसंच आरोपीच्या अटकेबाबत त्याच्या नातेवाईकाला न कळवणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वाचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष लोकल धावणार आहेत। 14 एप्रिल रोजी मध्यरात्री मध्य रेल्वेकडून 4 विशेष उपनगरी गाड्या चालवण्यात येतील। या लोकल नियमित लोकल नंतर सोडण्यात येतील।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं ठाण्यात 64 मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मिरवणुका दरम्यान कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत. मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. भारतात येत्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं भारतातील पर्जन्यमान सरासरीच्या 92% राहील असा अंदाज वर्तवला आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार 2026मध्ये देशात 3 वर्षात प्रथमच सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोरडं हवामान असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होते. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली, त्यामुळे तीव्र उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणी वाढल्यानं मटार, टोमॅटो, पावटा या फळभाज्यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली, त्यामुळे कोथिंबीर, मेथीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात 10 ते 15% वाढ झाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीकडून सहाय्य मिळवणं अधिक सुलभ होणार आहे. नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे 8 तासात रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. रुग्णांऐवजी परस्पर रुग्णालयाकडून आर्थिक सहाय्यासाठी अर्ज सादर होणार असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाची होणारी धावपळ थांबणार आहे. दादरच्या इंदू मिलमध्ये साकारण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला युद्धाचा फटका बसला. युद्धामुळे तांबा आणि LPG आणि टंचाई निर्माण झाली असून त्याचे दरही वाढले, त्यामुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे. वसई भाईंदर दरम्यान सुरू असणाऱ्या रोरो फेरी बोटींच्या संध्याकाळच्या सत्रातील फेऱ्या सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आल्या. तांत्रिक बिघाडामुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं संबंधित फेरी बोट चालक कंपनीकडून सांगण्यात आलं. दक्षिण आणि मध्य मुंबईत पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. शहरातील A, B, C, E आणि F दक्षिण प्रभागांमध्ये 18 तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मध्य रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षभरात मिल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनमधील तिकीट तपासणी मोहिमांमध्ये 41 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 251 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कामगार आयुक्तालयाकडून आता कंपन्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार. या अंतर्गत कंपन्यांमधील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तक्रार निवारण समित्या, या संबंधी तक्रारी आणि त्यावरील कारवाई यांची चौकशी केली जाणार. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन विभागानं डिजिटल पद्धतीनं कारवाईचा फास अधिक घट्ट केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं रस्त्यावरील शिस्त राखण्यासाठी विभागानं भरारी पथकासह 69 AI रडार आधारित गाड्या तैनात केलेल्या आहेत. ठाण्याच्या गोळबंदर भागात 62 वर्षीय वृद्धेची फसवणूक झाली. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असं सांगून वृद्धेची 91,61,00,000ची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील रेल्वे स्थानकाचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली, मात्र तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला. गेल्या वर्षभरात 1,66,609 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, तर 73 कोटींच्या दंडवसुलीच्या नोटिसा दिल्या, मात्र केवळ 1 कोटी दंड वसूल झालेला आहे. पालघरमध्ये 29 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राजू शेख या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. आरोपीने अजय मस्के नावाचं बनावट अकाउंट तयार करून पीडित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी लग्नाचा दिखावा केला, त्यानंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून 2.5 लाख रुपये उकळले.